इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, 9वीच्या अभ्यासक्रमातील दुसरं प्रकरण आहे युक्लिडच्या भूमितीचा परिचय. दुसरं प्रकरण युक्लिडच्या भूमितीचा परिचय, इंट्रोडक्शन टू युक्लिड्स जिओमेट्री असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये त्याला. आता तसं पहिल्यांदा हा टॉपिक तुम्हाला 8वीमध्ये सविस्तरपणे झालेला आहे आणि सुरुवातीचा भाग अगदी 8वीमधलाच आहे, तेव्हा तुम्हाला हा समजून घेणं फार सोपं जाईल. तरी पण इथले जे नोट्स आहेत ते मी वाचून दाखवतो. तर भूमिती या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील शब्द जॉमेट्री यापासून झालेला आहे. जॉमेट्रीमधलं जिओ म्हणजे भू, त्याला जमीन, आणि METRY मेट्री म्हणजे मापन यापासून झाला आहे. भूमिती म्हणजे जमीन मोजणे असा अर्थ होतो. भू म्हणजे जमीन, मिती म्हणजे मोजणे, जमीन मोजणे असा अर्थ होतो. भूमितीची कल्पना ही पृथ्वीच्या किंवा जमिनीच्या मोजमापनासाठी आवश्यकता असल्यामुळे आलेले आहे. आता सुलभासूत्र हा नेमकं काय आहे आपण बघूया. सुलभासूत्र प्राचीन भारतात सुलभासूत्र हा भूमिती रचनेचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होता. हा सुलभासूत्र हा एक ग्रंथ आहे, म्हणून प्राचीन भारतात सुलभासूत्र हा भूमिती रचनेचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होता. वैदिक काळात म्हणजे पूर्वीच्या काळी भूमितीचा उपयोग हा वैदिक पूजेसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे अग्निकुंड निर्माण करण्यासाठी करण्यात आला. पुढचा भाग, भूमितीसाठी योगदान दिलेले प्राचीन भारतीय गणितज्ञ. आपल्याला ही नावं माहीत पाहिजे, कोणकोणत्या प्राचीन भारतीय गणितज्ञासाठी तज्ज्ञांनी गणितासाठी आणि भूमितीसाठी योगदान दिले त्यांची नावं आपण पाहूया. आर्यभट्ट सगळ्यांचा परिचयच आहे. भास्कराचार्य आहे, लीलावती आहे, महावीराचार्य आहे, श्रीधराचार्य आहे, निळकंठ, वरहमीर, सोमयाजी इत्यादी. म्हणजे ही नावं आपण लक्षात कायम ठेवली पाहिजे. या आपल्या भारतीय गणितज्ञांनी भूमितीसाठी आणि गणितासाठी योगदान दिलेलं आहे. जसं भारतीय तज्ज्ञांनी भूमितीसाठी योगदान दिलं, त्याच पद्धतीनं काही बाहेरच्या देशातील म्हणजे विशेष करून ग्रीक गणितज्ञांनी योगदान दिलेलं आहे. त्यांची आपण नावं पाहूया. युक्लिडला तर भूमितीचा जनक म्हणतात, हे सगळ्यांना माहीत आहे, म्हणून युक्लिड हे पहिलं नाव आहे. पायथागोरस आहे. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, किंवा पुढच्या वर्गामध्ये 10वीमध्ये त्यांचा आपल्याला प्रमेय समजून घ्यायचा आहे. थेल्स आहे, तोही 10वीमध्ये थेल्स प्रमेय आहे. अलेक्झांड्रिया आहे, टोलेमी आहे, अपोलोनियस आहेत. ही नावं आपण लक्षात ठेवायचे. हे प्राचीन ग्रीक गणितज्ञ यांनी गणितासाठी आणि भूमितीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आता भूमितीचा जनक मगाशी मी उल्लेख केला, त्याच पद्धतीनं ग्रीक गणितज्ञ युक्लिडला भूमितीचा जनक म्हणतात. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो भूमितीचा जनक कोणाला म्हणतात, त्यावेळेला आपल्याला हे नाव लक्षात असलं पाहिजे. युक्लिडला भूमितीचा जनक म्हणतात. युक्लिडने गणिताची सर्व विधाने एकत्रित केली, त्यांना द एलिमेंट्स असे नाव दिले. या एलिमेंटची 13 अध्यायामध्ये विभागणी केली. प्रत्येक अध्यायाला पुस्तिका असे नाव देण्यात आले. या पुस्तिकेतून पुढील पिढीला भूमितीची माहिती पोचविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्राचीन काळामध्ये युक्लिडनं सगळी गणिताची विधानं एकत्र केली, त्याला एलिमेंट्स नाव दिलं. हे एलिमेंट्स 13 अध्यायामध्ये त्याची विभागणी केली, प्रत्येकाला पुस्तिका नाव दिलं, आणि ह्या पुस्तिका मागच्या पिढीतून पुढच्या पिढीमध्ये आपल्याला मिळाल्या, आणि त्यामुळे भूमितीचा अभ्यास करणं प्रत्येक पिढीला ते सोपं गेलेलं आहे. युक्लिडच्या व्याख्या. युक्लिडच्या एलिमेंट्सच्या पुस्तिकामध्ये 23 व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातील काही व्याख्या खालीलप्रमाणे. पहिली व्याख्या, एका बिंदूचे पुन्हा भाग होत नाहीत. दुसरी व्याख्या, एका रेषेला रुंदी नसते पण लांबी असते. 3, प्रत्येक रेषेला अंत्यबिंदू असतात. रेषेला म्हणजे प्रारंभबिंदू आणि अंत्यबिंदू. एक सरळ रेषा अशी असते की जिच्यावर बिंदूचे स्थान सपाट रूपात स्थिर असते.
5. एका पृष्ठभागाला लांबी आणि रुंदी असते. 6वी व्याख्या पहा. पृष्ठभागाच्या कडा म्हणजे रेषा असतात. 7. एक सपाट पृष्ठभाग असा असतो की जो स्वतःवर सरळ रेषाने सपाट रूपात स्थिर असतो. अशा ह्या 7 व्याख्या आहेत. आपण त्या पाठ करायच्या आहेत. युक्लिडची मूलतत्वे. युक्लिडची मूलतत्वे आहेत आणि गृहीतत्वे आहेत. 8वीमध्ये सुद्धा आपण ही मूलतत्वे आणि गृहीतत्वे पाहिलेले आहेत. परत एकदा आपल्याला ही मूलतत्वे आहेत. 8वीला 5 मूलतत्वे येते, इथं 7 मूलतत्वे दिलेले आहेत. मूलतत्वे ही गणितामधील स्वयंसिद्ध विधाने आहेत. त्यांची सत्यता कोणत्याही चर्चेशिवाय ग्राह्य मानली जाते. ही मूलतत्वेची व्याख्या आहे. आपण 8वीमध्ये पाहिलेले आहे. मूलतत्वे ही गणितातील स्वयंसिद्ध विधाने आहेत. त्यांची सत्यता कोणत्याही चर्चेशिवाय ग्राह्य मानली जाते. हे व्याख्या पाठ केली पाहिजे. आता युक्लिडची 7 मूलतत्वे खालीलप्रमाणे आहेत. 1. जे घटक एकाच घटकाशी समान असतात ते परस्पराशी समान असतात. हे आपण 8वीमध्ये पाहिलेलं आहे. समान घटकात समान घटक मिळवल्यास उत्तर समान येते. समान घटकात समान घटक मिळवल्यास उत्तर समान येते. हे सुद्धा 8वीमध्ये झालेलं आहे. आता आपण याचं उदाहरण पाहिलं. समजा आपण 2 बरोबर 2 घेतलं. 2 बरोबर 2, डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2 आणि त्यांच्यामध्ये दोन्ही बाजूला 1 मिळवला तर त्यांची उत्तरं 3 बरोबर 3. म्हणजे समान घटकात समान घटक म्हणजे एक हा समान घटक दोन्ही बाजूला मिळाला, उत्तर समान येते. सेम समान घटकातून समान घटक वजा केल्यास उत्तर समान येते. आपण 5 बरोबर 5 घेतलं आणि त्याच्यामध्ये 3 वजा केलं. दोन्ही बाजूला 3, 5तनं 3, 5तनं 3 गेले 2 राहिले आणि इकडं पण 5तनं 3 गेले 2 राहिले. म्हणजे उत्तर 2 बरोबर 2 म्हणजे समान येते. ज्या वस्तू एकमेकाशी समान असतात त्या परस्पराशी समान असतात. 4थं उदाहरण. ज्या वस्तू एकमेकाशी समान असतात त्या परस्पराशी समान असतात. 5वं. पूर्ण हा त्याच्या खंडापेक्षा मोठा असतो. आता हे आपण आपल्याला हे पडदिशी लक्षात येते. आता आपल्या भारताचा विचार केला. भारत आणि इतर कोणत्याही राज्याचा राज्य विचार केला. पूर्ण म्हणजे भारत आणि कर्नाटकचा विचार केला. भारत हा कर्नाटकपेक्षा मोठा म्हणजे पूर्ण म्हणजे भारत, खंड म्हणजे कर्नाटक, पूर्ण हा त्याच्या खंडापेक्षा मोठा असतो. समान घटकाची दुप्पट ही समान असते. आता समान घटक घेतले आपण 10 बरोबर 10 घेतले समान आणि त्यांना 5 गुणलं दोन्ही बाजूला. दुप्पट म्हणजे 2 गुणलं पाहिजे. 10ला 2 गुणलं 20, तिकडेही 10ला 2 गुणलं तर 20. म्हणून समान घटकाची दुप्पट ही समान असते. समान घटकाची निमपट ही समान असते. आता 10-10च उदाहरण घेतलं आपण. दोन्ही बाजूला 10, त्याचा निम्मा भाग केला 5 येते. पुढच्या उजव्या बाजूचा निम्मा भाग केला तर 5 म्हणजे समान असते.